और खेल दिया इसे डीप पॉइंट एरिया में। जानते थे डीप ऑफ साइड में पूरा एरिया खाली है। ऑफ स्टिक लाइन से की भी गेंद थी, कट शॉट गेंद, ये खेल दिया उठाकर वहां पर ऑन दी अप गेंद जाएगी डाउन द ग्राउंड 4 रनों के लिए और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए हैं। एक ओवर की समाप्ति के बाद रन बन गए हैं। ये बढ़िया शॉट है, कवर के ऊपर से खूबसूरती से खेल दिया इसे, किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ। ओहो, चौका लगाकर समाप्त किया ये ओवर। या आपण मैदानाकडे यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय, पुलचा फटका येतोय गगनभेदी, गगनचुंबी षटकार, मिड विकेटला 6 धावा। दरम्यान यावेळी चेंडूला अर्थातच आपल्याला पाहायला मिळतं खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो लॉंग ऑन सीमा रेषेपलीकडे आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या 40च्या घरामध्ये। सुंदर फटका अनिकेत मानेच्या बॅटमधून, एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। षटकार चौकारांचा बादशाह का ज्याने यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खरं पॉईंट आणि कव्हरमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल तो पण चेंडू मात्र गेला सीमारेच्या आपल्याकडे आला आणि या ठिकाणी बॅटच्या पडल्या चेंडूला घेतला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पूल केला, एक पॉवरफुल फटका ज्याला म्हणलं जातं, ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला मिड विकेटला 6 धावांसाठी। अनिकेत मानेच्या बॅटमधून याला हा आणखीन एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या माध्यमातून इथे मात्र महालक्ष्मी मैदानामध्ये। आणि ह्यावेळी मात्र एका मोठ्या खेळाडूला तुम्ही किती वेळ थांबवणार, हा निश्चितच क्रिकेटमधलं योगदान इथे पाहायला मिळतं। एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषा पकडे इथे 6 धावांचे योगदान, 2 गडी बाद 77 धावा, डबल कव्हर 47 धावसंख्या जाऊन पोहोचलाय अनिकेत माने। 47 खूप चांगली फलंदाजी। दरम्यान ऑनसाइडला निश्चित फटका स्क्वेअर लेग मधून खेळलाय आणि पाहूया पंचांचा इशारा येईल, चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळेल आणि या ठिकाणी तिसरा अर्धशतकवीर म्हणून अनिकेत माने। जरा जोरदार टाळ्या वाल्या पाहिजे अनिकेत मानेसाठी, ज्याने 52 धावांचं योगदान दिलं। जबरदस्त नजर केंद्रित केलेला हा फलंदाज तुम्हाला म्हणतात, तिसरा अर्धशतकवीर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। दापलकर येऊन पोहोचल्या त्या 82 धावा, 5 चेंडूंचे 2 गडी बाद। काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या माध्यमातून। अर्थातच येणारे काही चेंडू बाकी आहेत। या ठिकाणी चेंडूला कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न केला, इथे वाडीस लोकांच्या दबाई क्षेत्र चेंडू येतोय तो बंड, 2 धावांचं योगदान या ठिकाणी दापलकर नोंदवलं गेलं आणि खेळाचं पहिलं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळत। 93 धावा दापलकावर, 94 धावांचं लक्ष आणि तब्बल 55 ची खेळी तुम्हाला पाहायला मिळाली ती अनिकेत मानेच्या बॅटच्या माध्यमातून। खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आणि